नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे भोंदू धीरेंद्र शास्त्री उर्फ बागवेश्वर बाबाला काँग्रेसच्या वतीने महिलांनी बांगड्यांचा आहेर देऊन जोडे मारले आहेत. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव शिल्पा सोनोने आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली बागेश्वर बाबा यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुष्पवृष्टी केली. महिलांनी धीरेंद्र शास्त्रीच्या फोटोला बांगड्यांचा हार घालून जोडे मारलेत. यावेळी महिला काँग्रेसच्या वसुधा गायकवाड, लीलाताई समखेडकर, पुष्पा पाटील, ललिता पंडागळे, आशा गोखले, मानसी भाटकर, उज्ज्वला अंबलकर, ठाणे काँग्रेस सचिव मनोज पांडे, युवक काँग्रेसचे विनीत मोरे, ठाणे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शुभम सोनाने, रुपेश तुपे, शरद जाधव, सुलतान शेख, स्वराज्य जाधव यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी, ठाणेकर नागरिक यांनी बागेश्वर बाबांच्या विरोधात तीव्र आंदोलन करून निषेध केला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव शिल्पा सोनोने, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना याविषयीची अधिक माहिती दिली आहे. मी उलट सगळ्यांना भेटून मागे येतोय मी. भोंदू बाबा बागेश्वर धीरेंद्र शास्त्री हा वेडा झालाय. आमचे आराध्य दैवत, तमाम भारतीयांचे आराध्य दैवत यांचा धीरेंद्र शास्त्री यांनी नागपूर या ठिकाणी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री तसेच RSSचे भागवत यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे. त्यामुळे आम्ही ठाणे शहरात, मी नंदकुमार मोरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचा उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे आमच्या महिला नेत्या शिल्पा सोनवणे, सचिव महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत की बागेश्वर सारखी प्रवृत्ती भोंदू बाबा बोकाळलेले आहेत. आत्ताच आपण काही दिवसापूर्वी बघितले तर अशोक खरातनी एवढी लयलूट केली, महिलांची विभत्सना केली. असे हे भोंदू बाबा राज्यामध्ये यापुढे फिरून दिले जाणार नाहीत. यासाठी त्या भोंदू बाबांना धडा शिकवण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनाने, केंद्र सरकारने याची दखल घेण्यासाठी आम्ही हे आंदोलन केले असून आम्ही छत्रपती शिवरायांना पुष्पवृष्टी करून अभिवादन केलेलं आहे. भोंदू बाबाला महिला नेत्यांनी, सगळ्या महिलांनी बांगड्यांचा आहेर देऊन त्याला जोडे मारलेले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वाईट वक्तव्य आणि इतिहासाची तोडफोड करणारे भोंदू बागेश्वर यांचा ह्या ठिकाणी आम्ही निषेध करण्यासाठी सर्वांनी आम्ही जोडे मारो आंदोलन बागेश्वर म्हणजे दुसरा खरात हा महाराष्ट्रात योग घातलेला आहे. आणि संघाचे जे पदाधिकारी आहे, मुख्यमंत्री आहे, दिल्लीचे मंत्री आहेत, त्या व्यासपीठावर असतात. आणि महत्वाचं म्हणजे संघाचे मोहन भागवत सुद्धा त्या व्यासपीठावर असून हे सर्व बागेश्वर म्हणजे हा संघाचा प्यादा आहे आणि संघाचेच बोलतायत. आणि महाराष्ट्राचे आपले आराध्य दैवत हे यांचा इतिहास तोडूमोडू पाहतायत. हे RSSचं कारस्थान आहे. म्हणून ह्या ठिकाणी आम्ही भोंदू बागेश्वरचा हा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची सचिव म्हणून शिल्पा सोनवणे आपल्या ह्या ठिकाणी निषेध आपण व्यक्त करतोय. आणि असे बागेश्वर बाबांवर किंवा भोंदू बाबांवर ह्या महाराष्ट्रातली बंदी घातली पाहिजे शासनाने, मुख्यमंत्र्यांना. आणि केंद्रीय जे गडकरी आहेत, मोहन भागवत आहेत, ह्यांनी ह्या भोंदू बाबावर बंदी तर आणलीच पाहिजे. पण ह्यांच्या व्यासपीठावर ह्या लोकांनी जाता कामा नये असं ह्यांनी जाहीर करावं. तरच यांचं महाराष्ट्राच्या आराध्य दैवतावर प्रेम आहे आणि इतिहास खरोखरच यांना मान्य आहे असं मी समजेल. तमाम महाराष्ट्र प्रेमी आणि आपले महाराजांचे प्रेमी असं व्यक्त करतील. त्यांनी त्यांच्या बागेश्वर धाम असो,
बागेश्वर बाबा असो की इतर बुवा भोंदू असतील ह्यांच्या व्यासपीठावर जाता कामा नये. त्यांनी बंदी महाराष्ट्रात घातली पाहिजे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. शिवसेनेच्या वतीने एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक सेनामार्फत मराठी भाषेच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या सर्वांना मराठी भाषा येणं आवश्यक असल्याच्या शासन निर्णयाचं स्वागत करत रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मोफत मराठी शिकवणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमाअंतर्गत चालकांना दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या मराठी शब्दरचना, संवाद कौशल्य आणि मूलभूत भाषा ज्ञान केवळ 7 दिवसात शिकवण्यात येणार आहे. ग्राहकांशी सुलभ संवाद साधता यावा तसेच स्थानिक भाषेचा आदर राखला जावा हा या शिबिरामागील मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं. या शिबिराचा जास्तीत जास्त चालकांनी लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलंय. यावेळी शिवसेना सचिव तथा नगरसेवक राम रेपाळे, शिवसेना वागळे विभाग प्रमुख तथा माजी नगरसेवक एकनाथ भोईर, माजी परिवहन समिती सभापती दशरथ यादव, युनियनचे उपाध्यक्ष राजू गजमल, प्रताप सुर्वे, सरचिटणीस सतीश भोसले, खजिनदार वाघ, शिक्षक विनय सिंह, सतीश देशमुख तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी व रिक्षाचालकांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करत हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं मत व्यक्त केलंय. यावेळी शिवसेना सचिव व नगरसेवक राम रेपाळे, शिवसेना वागळे विभाग प्रमुख माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी या संदर्भातली माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. 1 मे पासून मराठी भाषा रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी अनिवार्य करण्याची घोषणा परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांनी केलेली आहे. आणि त्याच्यानंतर काही लोकांनी राज्यामध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु माहिती घेतली असता जे माहोल खराब करण्याचं काम करत आहेत त्यांच्याकडे ना लायसन आहेत, ना बॅच आहेत, ना त्यांचं काय स्वतःचं काहीच नाही आहे आणि त्यांचं कार्यक्षेत्रच रिक्षा आणि टॅक्सी नाही आहे. असे लोक वातावरण खराब करण्याचं काम करत आहेत. परंतु आता आपण बघितलं असेल ते उत्तर भारतीय आणि दुसरे परप्रांतीय ज्यांना मराठी भाषा येत नाही त्यांना शिकण्याची आवड आहे. आणि परिवहन मंत्र्यांनी सुद्धा आता त्यांना सवलत त्यांनी मागितलेली ती सवलत देण्याचं मीटिंग आता चालू आहे. आणि मला खात्री आहे की काही महिन्यांची सवलत उत्तर भारतीयांना मिळेल. आणि याचा शुभारंभ आज जय भवानीनगर शाखेमधून, शिवसेना शाखेमधून आपले उत्तर भारतीय असतील, साऊथ इंडियन असतील, जे रिक्षा आणि टॅक्सी चालवतात त्यांना आम्ही मराठी भाषा शिकवण्याचं काम करू. आणि त्यांचे ना आमचे संबंध एक कौटुंबिक संबंध आहेत. म्हणूनच उत्तर भारतीय लोक भरभरून शिवसेनेला आणि एकनाथ शिंदे साहेबांना भरभरून मतदान करतात आणि त्यांचं प्रेम नेहमी शिवसेनेबरोबर राहिलेलं आहे. हिंदुत्ववादी म्हणजे उत्तर भारतीय हिंदू नाही आहेत का? भारतीयसुद्धा हिंदू आहेत. आणि हिंदुत्व आम्ही त्यांना देशपांडे साहेबांना काय बोलू इच्छित नाही. परंतु हिंदुत्व आम्हाला शिकवण्याची कोणी गरज नाही. आम्हाला हिंदुत्व बरोबर कळतं. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चाललेली ही शिवसेना आहे. गुरुवर्य धर्मवीर आनंददिघे साहेबांच्या शिकवणीने चाललेली ही
शिवसेना आहे, त्याच्यामुळे आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची काय गरज आहे? तुम्ही पाहिलं असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळा जातीवाद प्रांतवाद करण्याचा काही मंडळी प्रयत्न करत आहेत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशांनी चालणारी शिवसेना, यांच्या विचाराने चाललेली शिवसेना, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा यांचा आदर्श समोर ठेवून चाललेली शिवसेना, माननीय एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्रात संपूर्ण पुढे घेऊन चालले आहेत, त्यांचे विचार पुढे घेऊन चाललेले आहेत. आणि मग अशाच वेळेला सरकारने हा निर्णय घेतला. आदरणीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी एक निर्णय घेतला का महाराष्ट्रामध्ये जे रिक्षा टॅक्सी चालक मालक आहेत, जे व्यावसायिक आहेत, त्यांना प्राथमिक मराठी येणं अनिवार्य आहे. कारण का तर व्यावहारिक ज्ञान हा फार महत्त्वाचा असतो. आणि ज्या वेळेला त्या रिक्षामध्ये एखादा प्रवासी मराठी बसला, त्याचं हिंदी येत नसेल, तो मराठी बोलला, तर त्या रिक्षा चालकाला कळलं पाहिजे का मला मराठी याला कुठे जायचं आहे. हे बेसिक जो शिक्षण आहे हे देणं अपेक्षित आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने आम्ही शिवसेना शाखा जय भवानीनगर का माझ्या या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय लोक रिक्षा टॅक्सी व्यवसाय करणारे राहतात, वास्तव्याला आहेत. मग दशरथ यादव आणि आम्ही सर्व मंडळी बसलो. आमची एकता रिक्षा टॅक्सी चालक सेनेचा मी सल्लागार म्हणून काम करतो आहे. त्यामुळे युनियनच्या माध्यमातून आम्ही ठरवलं की आपण शाखांमध्ये अशा प्रकारची प्रशिक्षण केंद्र सुरू करूया, त्यांना शिकवणी सुरू करूया. ज्यांना मराठी येत नाही त्यांना बेसिक मराठी शिकवण्याचं काम आम्ही लोक सुरू करणार आहेत. आता विनयनी मला वाटतं त्याला पहिलंच कळलं होतं, त्याने 6 महिन्यापासूनच ते प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं आहे. आणि मग आम्ही या आमच्या प्रभागामध्ये हे सुरू करण्याचा मानस आम्ही केला. आणि आज त्यासाठी मी शिवसेनेचे सचिव राम रेपाले साहेबांना दुपारीच सांगितलं का बाबा या ठिकाणी आपण अशा प्रकारची संकल्पना करतोय आणि ज्या ज्या वेळेला चांगला विचार घेऊन आम्ही पुढे चालत असतो, त्यामुळे आम्ही एकमेकाच्या हातात हात घालून काम करत असतो. शिंदे साहेबांनी आम्हाला हेच शिकवलेलं आहे आणि त्यामुळे आमच्या या शाखेतनं आम्ही सुरुवात. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वागळे इस्टेट परिसरात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने नगरसेवक व विभाग प्रमुख एकनाथ भोईर, नगरसेविका एकता भोईर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ठाणे गुणीजन पुरस्काराने सन्मानित गजानन गायकवाड यांच्या पुढाकाराने समाजोपयोगी आणि विद्यार्थ्यांसाठी एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत 100 मुली आणि 100 मुलांना मोफत हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या प्रशिक्षणामध्ये केंद्र शासनाचा CCC हा संगणक अभ्यासक्रम मोफत शिकवण्यात येणार असून वागळे इस्टेट विभागातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. समर्थ कम्प्युटर ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 120 समोर स्वातंत्र्यवीर सावरकर नगर ठाणे येथे दिनांक 19 एप्रिल ते 1 मे 2026 दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असं आवाहन कल्पना गजानन गायकवाड यांनी केलेलं आहे. नमस्कार, मी गजानन मधुकर गायकवाड, संचालक समर्थ कम्प्युटर क्लासेस. यावर्षी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 200 विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचे कार्य वागळे इस्टेट विभागातील विद्यार्थ्यांना करण्याचे योजले आहे. वागळे इस्टेट येथील आपल्या संपूर्ण वागळे इस्टेट विभागातील गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना अगदी मोफत कम्प्युटर प्रशिक्षण देण्याचे काम माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने व महाराष्ट्राचे कॉमन मॅन यांच्या आशीर्वादाने देण्याचे योजले आहे. व तसेच मार्गदर्शक एकनाथजी भोईर साहेब व एकताताई भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी संगणकाचे प्रशिक्षण घेऊन केंद्र शासनाचा CCC हा सर्व नोकर भरतीसाठी उपयुक्त असा कोर्स मोफत शिक्षणाचे काम एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. तरी त्याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा ही नम्र विनंती. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनाच्या समिती सभागृहात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव या महत्त्वाकांक्षी अभियानाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस आमदार किसन कथोरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार डॉक्टर बालाजी केणीकर, आमदार शांताराम मोरे, आमदार राजेश मोरे, पालक सचिव नवीन सोना, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांसह इतर अधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ग्रामीण भागातील प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या स्वयंपूर्ण, जागरूक आणि सशक्त करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
या अभियानाचा मुख्य उद्देश केवळ आरोग्य सुविधा पुरवणे नसून आरोग्य हा विषय लोकांच्या दैनंदिन चर्चा आणि कृतीचा अविभाज्य भाग बनवणे हा आहे. आगामी 1 एप्रिल 2026 पासून 31 मार्च 2027 पर्यंत राबवल्या जाणाऱ्या या अभियानात जीवनशैलीतील बदल, प्रतिबंधात्मक उपाययोजना, वेळेवर उपचार आणि पुनर्वसन या 4 मुख्य स्तंभावरती लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या मोहिमेची अंमलबजावणी लोकसहभाग, प्रभावी आरोग्य सेवा, प्रशासकीय समन्वय आणि नवोपक्रम या पंचसूत्रींवरती आधारित असून ग्रामपंचायत स्तरापासून राज्यस्तरापर्यंत विविध समित्यांद्वारे याचं काटेकोर संनियंत्रण केलं जाणार आहे. विशेष म्हणजे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने 65.25 कोटी रुपयांचे भरघोस पुरस्कार जाहीर केले असून यामध्ये राज्यस्तरावरती प्रथम येणाऱ्या जिल्हा परिषदेला 5 कोटी रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे. जिल्ह्यामध्ये अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड आणि शहापूर या 5ही तालुक्यांमध्ये जनजागृती मेळावे संपन्न झाले असून 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये या मोहिमेचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आणि या बैठकीमध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून जे काही अनेक उपाय शेतकऱ्यांच्या हितासाठी केले त्याचे देखील सादरीकरण झालं. आणि मी देखील कृषी विभागाला सूचना केलेल्या आहेत की शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे आणि यामधून जी काही रासायनिक खतं वापरण्याचं प्रमाण जे आहे हे कमी झालं पाहिजे. शेणखत, जीवामृत अशी सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. आणि विषमुक्त शेती कडे आपण वळतोय, कारण शेवटी ही जास्त रासायनिक खतं, पेस्टिसाईड यामुळे जमिनीची पोत संपूर्णपणे खालावली जाते आणि ती पोत जमिनीची वाढवणं म्हणजे जमिनीचा क्रश जो आहे तो वाढवण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यावर देखील कृषी विभाग काम करतोय, जेणेकरून येणारं पीक जे आहे हे पीक चांगलं येईल, उत्पन्न जास्ती येईल, खर्च कमी होईल. आणि त्यामुळे अनेक योजना जे SRT योजना आहे, सेंद्रिय योजना आहे, सेंद्रिय शेती आहे, गटशेती आहे, त्यामुळे त्याचबरोबर या जी काही पाणवठे आहेत, आपले पाझर तलाव आहेत, गाव तलाव आहेत, काही पाणवठे आहेत, त्यांचं खोलीकरण करणं, रुंदीकरण करणं, ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उन्हाळ्यात देखील आपल्याला शेतकऱ्यांना भाजीपाला करता येईल आणि त्यायोगे जास्तीत जास्त त्यांना शेतकऱ्यांना फायदा होईल. भात शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर जास्त केला पाहिजे भात लावणीसाठी, कारण आता मजूर आपल्याला माणसं कमी मिळतात, त्यामुळे त्याचा परिणाम देखील शेतीवर होतो आणि त्यावर देखील सूचना आम्ही दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर माझी वसुंधरा भागवत काका आहेत, नाम फाउंडेशन आहे, जलतारा आहे, त्याचबरोबर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आहे, हे सगळे लोक यामध्ये काम करत आहेत. आणि म्हणून गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही जी काही संकल्पना आहे ती प्रत्यक्षात आणण्यासाठी MCHI, क्रेडाई, CSR यांचा देखील यांची मदत घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना COना दिलेल्या आहेत. त्यामुळे त्याचा देखील फायदा होईल आणि इथल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर आता सुरण लागवड, मागच्या वर्षी आम्ही सुरण लागवड आपली कतोरे आम्ही चर्चा झाल्यानंतर सुरण लागवडीचं देखील मोठ्या प्रमाणावर त्याची व्याप्ती आपण वाढवतोय. आज 150 शेतकऱ्यांना कंद वाटप देखील केलेलं आहे. सुरणमधून जास्ती पैसे मिळतात. त्याचबरोबर काळी मिरी जी आहे त्याची लागवड झाली पाहिजे, सोनचाफ्याची लागवड झाली पाहिजे, भेंडी आपली एक्सपोर्ट होते त्याची मोठ्या काळी मिरी त्याची मोठी प्रमाणावर एक्सपोर्ट होतो. त्यामुळे काळी मिरी हा एक बोनस क्रॉप म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि बांबू लागवड जी आहे मोठ्या प्रमाणावर केली पाहिजे. त्याच्या बांबूचे बाय प्रॉडक्ट जे आहेत त्या व्हॅल्यू ॲडिशन झालं तर शेतकऱ्यांना जादा पैसे मिळतील. मोगरा आहे इथे सोनचाफा आहे, या सगळ्यातून देखील शेतकऱ्यांना जादा पैसे या ठिकाणी मिळतील. आणि हे सगळं जे आहे, फणस आहे, जरबेरा आहे, या सगळे जी काही पिकं आहेत यातून उत्पादन जास्त आणि खर्च कमी अशा प्रकारचं शेतकऱ्यांना आपण हे केलं पाहिजे.
कोपरी येथील सांडपाण्यापासून शुद्ध पाणी निर्मिती करणाऱ्या मलनिस्सरण प्रकल्पाची पाहणी महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी आयुक्त सौरभ राव प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत केली आहे. पाहणी करत असताना या प्रकल्पामध्ये आढळलेल्या त्रुटींबाबत महापौरांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 15 दिवसात या संपूर्ण प्रकल्पाची माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या पाहणी दौऱ्यास अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, स्थानिक नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, नगरसेवक मनोहर डुमरे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, अग्निशमन विभागाचे गिरीश झळके, कार्यकारी अभियंता गुणवंत झांबरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी येथे उपस्थित होते. कोपरी येथील मलप्रक्रिया केंद्राच्या उन्नतीकरणाचा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावरती राबवण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत कंत्राटदाराने स्वतःच्या भांडवली गुंतवणुकीतून टर्शरी ट्रीटमेंट प्लांट आणि वीज निर्मिती युनिट उभारून त्यांचे संचालन व देखभाल करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. परंतु असे होत नसल्याचं पाहणी दौऱ्यात महापौरांच्या निदर्शनास आले. या प्रकल्पात 5 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा टर्शरी ट्रीटमेंट प्लांट उभारण्यात आला असून या प्रकल्पासाठी कोणताही भांडवली खर्च महापालिकेवरती न टाकता कंत्राटदारांनी स्वतःच्या खर्चातून काम पूर्ण केलंय. तसेच 500 किलोवॅट क्षमतेची सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यात आलेली आहे. या प्रकल्पातील प्रक्रिया केलेल्या पाण्यापैकी 100% पाणी महापालिकेला 10% पाणी महापालिकेला दिले जात आहे. तर उर्वरित पाण्याच्या विक्रीतून मला मिळणाऱ्या उत्पन्नांपैकी 10% हिस्सा महापालिकेची देण्याची तरतूद आहे. मात्र याचं संचालन व्यवस्थितरित्या होत नसून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी प्रशासनास निर्देशन दिले असून याबाबतची सर्व माहिती येत्या 15 दिवसात सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खरं तर 15 दिवसापूर्वी डम्पिंग याविषयी खरं तर इथे आम्ही रात्री अचानक सरप्राईज व्हिजिट ठेवली होती. काही स्थानिक नगरसेवक, आपले कोपरीतले स्थानिक नगरसेवक, तिकडचे स्थानिक नागरिक आपले यांच्या मागणीनुसार मी रात्री 8:30 पावणे 9 वाजता खरं तरी व्हिजिट केली होती. डम्पिंग म्हणजे कोपरीमध्ये आपण काही कालावधीसाठी हा कचरा जो गोळा होणार आहे तो टाकण्यासाठी आपण इथे पर्यायी त्यांना हे दिली होती, मान्यता दिली होती. पण आता गेली 5 वर्ष वारंवार हा कचरा इथे येऊन कोपरीमध्ये टाकला जात आहे. त्याचबरोबर जी वृक्षतोडी होते त्या वृक्षतोडीची जी लाकडं वगैरे जी झाडं असतात ती पण इथे येऊन डंप केला जातो आणि एक प्रकारचा डोंगर सगळ्यात मोठा इथे या डम्पिंगचा झालेला आहे. आणि मला असं वाटतं की हा कुठेतरी नाश पावण्यासाठी इथे आग लावण्यात आली किंवा आज उष्णता एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे तर ती आग मिथेन वायू जो कचऱ्यांमध्ये निर्माण होतो तर त्या माध्यमातून ती लागली गेली. तर याची पण आपण प्रशासनाकडे सगळी माहिती मी मागवलेली आहे. पण त्यावर त्वरित आपण इथे कुठल्याही प्रकारचा कचरा कोपरीमध्ये डंप करू नये. ज्या वेळेला पाहणी दौऱ्यासाठी आले होते त्यावेळेला इथे कुठलीही सुरक्षा व्यवस्था नव्हती, सुरक्षा रक्षक नव्हते. ती व्यवस्था आपण केली पण तरी पण आता मला या मागणीनुसार सांगण्यात येतं की हा कचरा पुन्हा टाकण्यात येत आहे. आगीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. संध्याकाळच्या प्रमाणात अजून जास्त प्रमाणात आग खरं तर वर येते आणि त्याचा त्रास स्थानिक नागरिकांना लवकर जास्त होतो. कारण हरिओम नगरचा जो पट्टा आहे तर त्यांची घरं खूप जवळपास या डम्पिंग जवळ आहेत. त्याचप्रमाणे त्यावेळेलाच ST प्लॅनचा पण आपण दौरा केला होता. पण ती व्हिजिट मला वेगळ्या पद्धतीने घ्यायची होती. पण आज 15 दिवस होऊन सुद्धा कुठलीच माहिती पुरवली गेली नाही. तर आयुक्तांसमवेत तिकडचे अधिकारी या प्लॅनचे या सगळ्यांना घेऊन आणि ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर या सगळ्यांना घेऊन आज आपण स्थानिक नगरसेवक आणि सगळे नागरिक यांना घेऊन हा खरं तर प्रकल्पावर आपण इथे आलो आहे. मला वाटतं महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे नेहमी या ठाण्याच्या विकास कामासाठी चांगले चांगले प्रकल्प आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. त्यामधलाच हा STP प्लॅन्ट जो कोपरीमधलं जेवढं मलकेंद्र म्हणून आपण इथे खरं तर हा प्रकल्प इथे चालू केला. पण कुठेतरी या प्रकल्पामधून चुकीचे कामं केली जात आहेत अशा इकडच्या स्थानिक नगरसेवकांनी पण आपल्याला सांगितलं. आणि मला असं वाटतं की जर 10 कोटी किंवा याच्यापेक्षा कोटीवध्य रुपये आपण जर या प्लांटसाठी देत असू आणि त्याच्यातून जर आपलं निरागसन होत नसेल तर मला वाटतं हा प्रकल्प थांबवला गेला पाहिजे किंवा याच्यावर काहीतरी पुनर्वसन किंवा पुन्हा प्रक्रिया करून हा पुन्हा प्रकल्प चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. कारण येणारा जो पैसा आहे किंवा देणारा जो पैसा हा नागरिकांचा आहे, लोकांचा आहे आणि त्याच्या मधूनच आपण एक चांगले प्रकल्प राबवण्यात यशस्वी होत असतो. पण आता याच्या पुढे मी महापौर म्हणून या प्रकल्पाला भेट दिली आहे आणि सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आहेत. जे 5 MLD पाणी आहे ते
शुद्धीकरण होतं, तर तो तसं काही मला इथे दिसलं नाही. जे अधिकाऱ्यांचे जे उत्तरं आहेत ती पण आपल्याला इथे व्यवस्थित भेटलेली नाही आहेत. पण माझ्या दालनामध्ये पुन्हा एकदा सर्वांबरोबर सगळी ही मीटिंग घेऊन याच्यातून काय निष्पन्न होईल याचा मी पाठपुरावा करत आहे. धन्यवाद. बघा, जसं की मी सांगितलं की महायुतीचं सरकार आहे, महायुतीचे आमचे नेते मंडळी आहेत ज्यांनी हा प्रश्न उठवला आहे. तर मला असं वाटतं की एखादा प्रकल्प चालू होण्यासाठी आणि चांगला होण्यासाठी आम्ही सगळे त्या मदत करत असतो. आणि मला वाटतं महापौर म्हणून माझ्याकडे त्यांनी हा विषय जरी आता घेतला असेल तरी 15 दिवसाआधीच हा विषय मी घेतला होता आणि त्याचा सर्वे पण केला होता. पण 15 दिवस होऊनही माहिती भेटली नाही, म्हणून ही आयुक्तांना या भर उन्हामध्ये व्हिजिट घ्यायला लावली. कारण पुढचे दिवस माझे आणि आयुक्त साहेबांचे दोघांचे पण बिझी आहेत आणि त्या अनुषंगानेच आज ही मीटिंग लावली. आणि 15 दिवस प्रशासनाने 15 दिवस आम्हाला कालावधी दिलाय. त्याच्यानंतर जे काय उत्तर आम्हाला भेटेल त्याच्यावर आपण काम करू. धन्यवाद. सगळ्यांना माझा नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार नरेशजी मस्के साहेब, जिल्हा प्रमुख आमच्या मीनाक्षीताई शिंदे आणि सन्माननीय महापौर, सन्माननीय नगरसेविका नम्रता पामनानी. मला असं वाटतं की हा विषय इतका गहन झालेला होता की वारंवार याच्यावरती आम्ही तक्रार करतो. STP हा एक आमच्यासाठी मूलभूत म्हणजे जो कोपरीचं जे बोलतो जे आपलं एक चक्र चालायला लागतं की ड्रेनेजचा पाणी, जो सगळ्यात मोठा प्रश्न की सकाळचा फोन येणारा. कारण का इथे जे आम्ही STP प्लांटला जी मंजुरी दिलेली, आम्ही कोट्यावधी निधीला महासभेत आम्ही मंजुरी देत असतो. कारण का आम्हाला असं वाटतं की एखाद्या गोष्टीला मंजुरी ज्या वेळेला देतो त्यावेळेला त्या गोष्टी आम्हाला म्हणजे कमी करायच्या असतात की जे प्रॉब्लेम लोकांमध्ये आहेत, ज्या तक्रारी आहेत त्या झाल्या पाहिजे. आणि मला असं वाटतं नवीन नवीन गोष्टी व्हायलाच पाहिजे. नवीन प्रोजेक्ट येतात त्या माझ्या वॉर्डमध्ये पण व्हायला पाहिजे. आणि याच्यासाठी मला असं वाटतं की आम्ही तिघींनी त्यावेळेला मंजुरी दिलेली याच्यासाठी. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला आम्हाला कळलं का यावेळेला इथे STP प्लांट असल्यामुळे पूर्ण कोपरी पूर्वेचं जितकं पण ड्रेनेज पाणी आहे ते तितकं पाणी इथे सगळं शुद्धीकरण केलं जाईल असं आम्हाला सांगितलं गेलं होतं. परंतु आपण फक्त मंजुऱ्या देतो महासभेत आणि मंजुऱ्या दिल्यानंतर त्याच्यावरती प्रत्यक्षात एखाद्या ठेकेदाराला ते ठेका लागतो. पण मला असं वाटतं की सगळ्या अधिकाऱ्यांना मी असं आव्हान आता करेल, आम्ही तिघे आव्हान करू की दिल्यानंतर तिथे आपण प्रत्यक्षात जाणं गरजेचं आहे. प्रत्यक्षात प्रॅक्टिकलमध्ये ज्या गोष्टींसाठी आपण मंजुरी दिली आहे, जो ठेका मंजूर केलेला आहे, जे कोट्यावधी रुपये आपण त्यांच्यासाठी मंजूर केलेले आहेत, त्या गोष्टी नक्की तिथे होत आहेत का, त्या गोष्टी आपल्या ठाणे शहरासाठी मिळत आहेत की नाही याच्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. पाहणी दौरा करणं गरजेचं आहे. फक्त नुसतं मंजुरी दिल्यानंतर आपण कुठेतरी शांत बसतोय. परंतु एखाद्या नगरसेविका जेव्हा आवाज उठवतात की इथे चुकीचं काम चाललेलं आहे तर तिथे तुम्ही पाहणी करा. मला असं वाटतं ही पाहणी जर गेल्या वर्षी झाली असते तर आज इथे मला वाटतं मी महापौरांचा मनापासून धन्यवाद करेल की त्यांनी डायरेक्ट कमिशनर साहेबांनाच इथे आणलं. सबको नमस्कार. श्री उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब, खासदार नरेश जी मस्के साहब, जिला प्रमुख मीनाक्षी शिंदे और हमारी एकमेव महापौर शर्मिला पिंपलोडकर, नगर सेविका मालतीताई पाटिल और हमारे जो TMC के कमिश्नर हैं उन सब ने यहाँ पे आज विजिट किया. कम से कम फरवरी में जो आग लगी थी हरिओम नगर के पीछे पूरे डंपिंग के इधर, उस वजह से काफ़ी लोगों को त्रास हुआ था. हम धुआं इतना होता है कि हरिओम नगर हो, कन्या नगर, थाने करवाड़ी, सब जगह इतना धुआं हो जाता है कि लोगों को सांस लेने में तकलीफ होती है. आज हम लोग महासभा में जो बजट पास करते हैं या हम लोग जो परमिशन देते हैं कि ये प्लान पास करो पर वो प्लान हमारे शरीर के लिए, हमारी तबीयत के लिए, हमारी हेल्थ के लिए नहीं होता है. ये लोगों की हेल्थ से खिलवाड़ हो रहा है. हम लोग 1 महीने से इसका प्रोसीजर कर रहे थे, कुछ फ़ायदा नहीं. हमारी महापौर मैडम शर्मिला ताई ने हमारे साथ विजिट किया 15 दिन पहले, 20 दिन पहले. तब हमारे होनाफ के जो हरिओम नगर के सब मेंबर्स हैं, मेरे हस्बैंड हेमंत पमनानी उसमें सेक्रेटरी है, वारंवार तकरार होने के बाद आज कमिश्नर ने विजिट किया, उसके लिए धन्यवाद करती हूँ. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.